आपले एक मित्र आहे, त्यांची एक समस्या आहे, तर आपण ती जाणून घेऊया. बरं, मी माझे एक कलिग्स होते, त्यांच्याकडून एक सेकंड गाडी घेतली अल्टो K10. तर त्यामध्ये सगळं ठीक होतं, पण ती जी एक उजव्या साईडची डाव्या साईडची जी विंडो आहे बरोबर. ती अप डाऊन होत नव्हती. हम्म. तर मग आम्ही एका गॅरेजवाल्याला दाखवली. म्हटलं तुम्हाला विंडो अप डाऊन करायचं असेल तर तुम्हाला डायरेक्ट पूर्णची मोटरच चेंज करावं लागेल. बरोबर. मग हे गिरी सर आहेत, गौतम गिरी सर, आम्ही यांना भेटलो. हो. ते म्हटले चला मला एकदा चेक करू द्या. हो. मग त्यांनी चेक वगैरे केलं. त्यानंतर ते म्हटले मोटर वगैरे काही चेंज करायची गरज नाही आहे, मला एकदा तुम्ही दाखवा, मी चेक करतो. आणि ते प्रत्यक्षात आले, त्यांनी बघितलं वगैरे, चेक कसं वगैरे काय करता येईल वगैरे, त्यानुसार त्यांच्या शिवाय त्यांनी काम केलं आणि न मोटर चेंज करता विंडो अप डाऊन होते आता आमच्याकडची. ओके, थँक्यू. सर्वात प्रथम आपण विंडो ग्लास चेक करून घेऊ, कारण पॅसेंजर साईडची विंडो ग्लास अप डाऊन होत नाही. आपण आता स्विच बटन चेक करून बघू. विंडो ग्लास अप डाऊन होत नाही. त्यानंतर मास्टर स्विच बघू, ते पण कार्य करत नाही. तर आपल्याला आता एक एक पॉईंट चेक करावा लागेल. ड्रायव्हर साईड विंडो ग्लास ओके आहे. ही अल्टो कार आहे, हिच्यावरती आपण आता वर्क करणार आहोत. सर्वसाधारण कारमध्ये आपण पॉवर विंडो काम करत नसेल तर फर्स्ट सेफ्टी लॉक चेक करतो, नंतर फ्यूज चेक करतो, मोटर चेक करतो, स्लायडर जाम असेल तर आपण त्याला लुब्रिकेशन करतो, पॉवर विंडो मास्टर स्विच असेल किंवा साईड स्विच असेल ते पण चेक करतो. कदाचित ते खराब बी असू शकते किंवा त्यामधील वायरिंग लूज बी असू शकते किंवा कफलर जे असतं ते पण थोडंफार लूज असू शकतं. तर हे आपल्याला चेक करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी विंडोचा कवर आपण आता खोलत आहोत आणि आतमध्ये काय काय प्रोसेस आहे ते पण आपण या ठिकाणी बघणार आहोत. आमचे मित्र किशोर राऊत हे एक मास्टर कारागीर आहेत. सिडको महानगर 1मध्ये अब्बास पेट्रोल पंपासमोर त्यांचे दीपसेवा कार हे गॅरेज आहे. यांच्याकडे सर्व प्रकारच्या कारचे चांगल्या प्रकारे आणि स्वस्तात मस्त सर्व कामे केले जातात. तर एकदा तुम्ही अवश्य भेट देऊन कामे करून बघा. आता आपण वायर चेक करून बघितलेली आहे, वायर पण ओके आहे. या ठिकाणी सर्व वायर ओके आहेत. तरी पण ग्लास वर्क करत नाही. त्यासाठी आपल्याला मास्टर स्विच चेक करणे गरजेचे आहे. तर आपण मास्टर स्विचला ओपन करून बघू की प्रॉब्लेम कशामध्ये आहे. तर स्विच पण ओके आहे. आपण सर्व वायर कफलर पुश करून ढकलले आहे. हा प्रॉब्लेम स्विचमध्येच होता, वायरिंग लूज होती आणि आता तो प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे. आपण लुब्रिकेशन करून स्लायडर जाम होणार नाही त्यासाठी लुब्रिकेशन करत आहोत. जर आपण विंडो मोटर टाकली असती तर आपले पैसे फुकट गेले असते आणि काही फायदा पण नव्हता. म्हणजे मोटर ओके आहे. कदाचित प्रॉब्लेम छोटा पण असतो, पण आपण विनाकारण त्यावरती जास्त खर्च करतो आणि नंतर आपल्याला छोटासा प्रॉब्लेम सापडतो. त्यासाठी प्रॉब्लेम छोट्यातून हळूहळू शोधणं गरजेचे असते. आता आपण जी काय असेंब्ली खोललेली आहे ती आता आपण बसून देणार आहोत.
तर अशा पद्धतीने असेंब्ली कंप्लीट झालेली आहे आणि आता आपण ग्लास चेक करत आहोत. तर ड्रायव्हर साईड ग्लास ऑलरेडीच ओके होती. आपल्याला चेक करणे आहे ती पॅसेंजर साईडची. ही पण आता ओके झालेली आहे. मास्टर स्विचने आपण तिला ओपन केलेलं आहे आणि आता आपण साईड स्विचनी पण एकदा चेक करणार आहोत. आणि ही पण ग्लास आता ह्या साईडनी ह्या स्विचनी ओके झालेली आहे. थँक्यू फॉर माय फ्रेंड्स.